नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण बनवतोय कमीत कमी वेळामध्ये पावभाजी। तर आता पावभाजी बनवण्यासाठी आपण भाज्या बघूया। मी हे 3 बटाटे साल काढून कट करून घेतले, तुकडे करून घेतले। गाजर घेतले 2, ते पण छोटे तुकडे केले। आणि हे हिरवे वाटाणे आहेत, म्हणजे सुके कडधान्य असतं ना ते हिरवे वाटाणे। जर तुमच्याकडे मटार अवेलेबल नसतील तर तुम्ही ह्या वाटाण्यांचा वापर करू शकता। हे मी उकडून घेतलेले आहेत आधीच भिजत घालून। आणि एक बीट घेतलंय, ते पण तुकडे करून घेतलेत। आणि पाव किलो फ्लावर घेतलाय। आता आपण भाज्या शिजवून घेऊया। त्याआधी मी तेल गरम करत ठेवलंय कुकर मध्ये। आता हे मी थोडंसं जिरं घेतलंय, ते आपण घालूया। ते जरा तडतडलं की आपण भाज्या घालणार आहोत त्यामध्ये। आता हे बटाटे घेतलेत मी, ते घालूया। फ्लावर घेतलाय, तेही घालूया। गाजर घालूया, बीट घातलाय, ते चांगलं परतून घेऊया आपण। हे मस्त सगळं तेल लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। आता त्यामध्ये आपण मसाले घालूया थोडे थोडे। हा मी पावभाजी मसाला घेतला 1 चमचा, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, आणि हळद आहे। आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता हे चांगलं मिक्स झालंय। आता आपण त्यामध्ये भाज्या बुडतील एवढं पाणी ठेवायचंय। अशा प्रकारे मी हे बघा असं पाणी ओतलंय, भाज्या बुडतील एवढं आपल्याला पाणी ठेवायचंय। आता मीडियम गॅस करून आपल्याला कुकरचं झाकण लावून 4 शिट्या काढून घ्यायच्या। आता कुकरच्या 4 शिट्या होऊन मी थंड करून घेतलाय कुकर, म्हणजे याची हवा घालवून घेतलीय बघा। आता आपण कुकर खोलून बघूया। भाज्या मस्त आहे बघा, स्मॅश झाल्यात, पाणी पण जास्त नाहीये। आता आपण याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया। आणि याच्यामध्ये थोडेसे हे वाटाणे घालायचे, जे मी भिजवून उकडून घेतलेले आहेत ते। आता ह्याच्या बरोबर आपल्याला सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या। आता मी 5 मिनिटभर मस्त मॅश करून घेतल्यात भाज्या सगळ्या। बघा कलर पण सुंदर आलाय बीटमुळे आणि काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे। आता आपण भाजी बनवून घेऊया। आता कढईमध्ये आपण तेल गरम करूया। मी 2 चमचे तेल घेतलंय, आणि त्यामध्ये एक बटरची क्यूब घातलीय। आता बटर न वितळताच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता मीडियम गॅसवर आपण कांदा पण चांगला मिनिटभर परतून घेतलाय। जास्त लाल करायचा नाही आपल्याला कांदा। आता आपण त्यामध्ये ही मी 1 कप शिमला मिरची घेतली, ती घालूया। ती पण मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घ्यायची आहे। शिमला मिरची सुद्धा परतून झाली मिनिटभर। आता हे मी 2 टोमॅटो मोठे कापून घेतले, ते घालूया। आणि त्यावर चवीनुसार मीठ घालूया। तर हेही चांगलं टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया। आता टोमॅटो पण चांगला शिजलाय। आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया। ही मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घेतली, ती घातली। ती चांगली परतून घेऊया आपण भाज्यांमध्ये। आता आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली। आता त्यामध्ये आपण मसाले घालूया। मी 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घेतलाय, परत घालूया आपण। धने पावडर घेतले 1 चमचा, आणि हा मालवणी लाल मसाला तिखट आहे तो घेतलाय, तिखटपणा येण्यासाठी। आता हे सगळे मसाले घालूया आपण, आणि 2 मिनिट चांगलं परतून घेऊया आपण। आता मस्त मसाल्यांना तेल पण सुटलंय छानपैकी। आता आपण त्यामध्ये ही पावभाजी घालूया।
आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर चांगले मसाले आपण लावून घेऊया या भाजीला. आता भाजीला चांगला मसाला वगैरे व्यवस्थित लावून घेतलाय. आता ही भाजी थोडी घट्टसर वाटते बघा अशी. आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. मी 1 ग्लास एवढं पाणी घातलंय. ते चांगले मिक्स करून घेऊया आपण. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता त्यामध्ये आपण थोडंसं बटर घालूया आणि थोडी कोथिंबीर घालूया. आणि आता ही भाजी आपल्याला 5 मिनिटभर झाकून ठेवायची आहे मीडियम गॅसवरती. आता मी 5 मिनिटभर चांगली भाजी शिजवून घेतली झाकण लावून. हे बघा सुगंध पण छान सुटलाय एकदम. बघू शकता त्याचा थिकनेस पण बघू शकता. हे बघा. आता आपण त्यासाठी लागणारे पाव तयार करूया. आता पाव तयार करण्यासाठी आपण थोडं बटर घेऊया पॅन मध्ये. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि ही जी भाजी आपण रेडी केली आहे ती घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता त्यावरती आपण पाव गरम करूया. तर मस्त असे पाव गरम करून घ्यायचे त्याच्यावरती. तर हे आलटून पालटून पाव गरम करून घेऊया आपण. तर अशा प्रकारे आपले पाव पण रेडी झालेले आहेत. आता गरमागरम पावभाजी रेडी आहे. आपण सर्व करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा आणि कशी होते ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.